नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्कार भक्तांनो, बघा 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या शारदीय नवरात्र उत्सवातील 9वा दिवस 9वी माळ। बघा, माळ जरी 9वी असली तरी आज दुर्गा अष्टमी आहे। यावेळेस पहिल्यांदाच ही नवरात्र 9 दिवसांची नाही तर ती 10 दिवसांची आहे। कारण बघा, अष्टमी तिथी काल संध्याकाळी सुरू झालेली आहे तर ती आज दिवसभर असणार आहे। आज रात्री नवमी तिथी सुरू होणार आहे तर ती उद्या दिवसभर असणार आहे। त्यामुळे यावर्षी जी अष्टमी तिथी आहे ही नवमीला आलेली आहे, म्हणजे 9व्या दिवशी आलेली आहे, आणि जी नवमी तिथी आहे ती 10व्या दिवशी आलेली आहे। आता अष्टमी तिथी ही नवरात्रातील सर्वात प्रभावी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते। दुर्गा अष्टमी ही संपूर्ण नवरात्रीचं फळ देणारी तिथी आहे। अष्टमी तिथी ही विशेष करून फक्त माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दुर्गा अष्टमीला करावायची एक सर्वात प्रभावी सेवा सांगणार आहे। बघा, दुर्गा अष्टमीच्या दिवशी 48 दुर्वांचं महत्त्व काय आहे। 48 दुर्वा जर आपण दुर्गेच्या समोर किंवा आपल्या घटांच्या समोर किंवा माता लक्ष्मीच्या समोर अर्पण केल्या तर त्याने आपल्याला काय फळ प्राप्ती होईल, आपल्या आयुष्यात त्याने काय चमत्कार होईल, हेच मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, प्रत्येक तिथीला एक वेगळं महत्त्व असतं, प्रत्येक तिथीला एक विशेष महत्त्व असतं। तसंच अष्टमी तिथीला 48 दुर्वांचं महत्त्व हे शास्त्रात अत्यंत प्रभावी आहे। जसं आपण अष्टमीच्या दिवशी माता लक्ष्मीला मखाण्याची खीर अर्पण करतो, आपण तांबूल अर्पण करतो, तसंच अष्टमी तिथीला 48 दुर्वा अर्पण केल्या जातात। बघा, माता लक्ष्मीचं, माता दुर्गेचं, माता लक्ष्मीचं जे 8वं स्वरूप आहे त्या 8व्या स्वरूपाला दुर्वा ही विशेष प्रिय असते। आणि जर या पद्धतीने मी आता तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही माता दुर्गेच्या समोर किंवा घटाच्या समोर किंवा माता लक्ष्मीच्या तुमच्या कुलदेवीच्या समोर तुम्ही ह्या दुर्वा अर्पण केल्या तर तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे ती पूर्ण होईल। तुम्हाला नवदुर्गांचा आशीर्वाद प्राप्त होईल। अखंड स्वरूपामध्ये तुमची कुलदेवी जी आहे ती तुमच्या घरामध्ये जागृत राहील। कुठलेही संकट किंवा घरात होणारे क्लेश थांबतील, आजारपण दूर होईल, घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य ह्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती होईल। आता यासाठी आपल्याला मोजून 48 दुर्वा घ्यायच्या आहेत। तुम्ही 3 यांच्या घ्या किंवा जशा जमतील तशा, पण बरोबर 48 दुर्वा घ्यायच्या आहेत। ज्या दुर्वा तुम्ही घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ पाण्याने धुवायच्या आहेत। थोड्याशा दुर्वा म्हणजे पाणी होतं त्याच्यावरती त्या थोड्याशा 5-10 मिनिटं त्या छान कोरड्या करा, म्हणजे सुकवा आणि एका प्लेटमध्ये ठेवा। आता देवघराच्या समोर जिथे तुम्ही घट मांडलाय, घट मांडला नसेल तुम्ही कमीत कमी दिवा तर लावला असेल, त्या दिव्याच्या समोर हा उपाय करण्यासाठी बसा। आता सगळ्यात पहिले काय करायचं, ज्या दुर्वा आपण घेतलेल्या आहेत त्या सगळ्या दुर्वांच्या वरती थोडंसं अत्तर शिंपडायचं। गुलाब असेल तर उत्तम राहील, नसेल तर जे कुठलं अत्तर तुमच्या घरामध्ये आहे, सुगंधी अत्तर, सुगंधी द्रव्य आपण ज्याला म्हणतो ते द्रव्य अर्पण करायचं आहे। एक 2-3 थेंब शिंपडलं तरीही चालेल, ठीक आहे। आता ह्या ज्या दुर्वा आहेत या प्रत्येक दुर्व्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे। दुर्वाचा जो देठाकडचा भाग असतो, दांड्याकडचा भाग असतो, त्याला हळदी कुंकू लावायचं। सगळ्यात पहिली दुर्वा हातात घ्यायची, हळदीत बुडवायची, कुंकवात बुडवायची। ही दुर्वा आपल्या उजव्या हातात घ्यायची। आपल्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा। कुलदेवी मंत्र माहिती नसेल किंवा कुलदेवी कोण आहे तेच माहिती नसेल तर जो नवारण मंत्र आहे तो नवारण मंत्र म्हणायचा। ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र म्हणायचा। आपली इच्छा आपल्या कुलदेवीला किंवा माता लक्ष्मीला सांगायची आणि ही जी दुर्वा आहे, लक्षात ठेवा, ही जी दुर्वा आहे ती आपल्या घटासमोर किंवा कुलदेवीच्या समोर ठेवायची। पुन्हा दुसरी दुर्वा घ्यायची आपल्या हातामध्ये, पुन्हा आपली इच्छा सांगायची, पुन्हा कुलदेवीचा किंवा नवारण मंत्राचा जप करायचा, पुन्हा ही दुर्वा तिथे अर्पण करायची। अशा 48 घेतलेल्या 48 दुर्वा 48 वेळा मंत्र, स्तोत्र, जप हे पठण करून तुम्हाला आपल्या घटासमोर किंवा माता दुर्गेच्या समोर अर्पण करायचे आहेत, ठीक आहे। आता सर्व दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला धूप, दीप म्हणजे उदबत्ती आणि दिवा त्या दुर्वांना ओवाळायचा आहे, ठीक आहे। इतका करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या हाताच्या मुठीत
आपल्या उजव्या हाताच्या मुठीत मावतील एवढे सफेद अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत. पांढरा तांदूळ, अक्षता ज्याला म्हणतो, हा तांदूळ तुम्हाला उजव्या हाताच्या मुठीत घ्यायचा आहे. मूठ छान बंद करायची आहे. पुन्हा एकदा लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे तांदूळ आहेत ते त्या दुर्व्यांवरती अर्पण करायचे आहेत. आता सगळे तांदूळ दुर्व्यांवरती अर्पण करत असताना तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. संपूर्ण तांदूळ त्या दुर्व्यावर अर्पण करायचा. ठीक आहे. इतकं करून झाल्यानंतर बघा, एक तासाने 1.5 तासाने तुम्हाला सगळ्या दुर्वा तिथून उचलायच्या आहेत. एक लाल रंगाचा धागा, मौली धागा आपण म्हणतो किंवा कलावा म्हणतो, तो धागा घ्यायचा. त्याच्यामध्ये 48 दुर्वा ठेवायच्या. धाग्याने गाठ मारायची. ही दुर्व्यांची जुडी तयार करायची. आता दुर्व्यांची जुडी आणि त्याच्यावरती अर्पण केलेले तांदूळ दोनही गोष्टी तिथून उचलून तुम्हाला कुठल्याही एका लाल कपड्यामध्ये त्या बांधायच्या आहेत. ठीक आहे. आता लाल कापडामध्ये तांदूळ आणि दुर्व्यांची जुडी घट्ट बांधल्यानंतर ती तुम्हाला तुमच्या कपाटात, तुमच्या सोबत, तुमच्या जवळ किंवा तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे. ही दुर्व्याची जुडी कायम तुमच्या भाग्याला साथ देईल. तुमचं नशीब चमकवेल. नेहमी घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील, लक्ष्मीची कृपादृष्टी राहील, ज्यामुळे खूप गरिबी आणि खूप दरिद्रता ही समस्या तुमची सुटून जाईल. बघा, ही दुर्व्याची जुडी आणि त्याच्यासोबत घेतलेले हे जे अक्षता आहेत, हे तुम्ही जर तुमच्यासोबत ठेवले या नवरात्रीपासून, या दुर्गाष्टमीपासून, तर कायम तुमचं भाग्य तुम्हाला साथ देत राहील. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. पण आज या दिवशी 48 दुर्व्यांचं महत्त्व खूप विशेष आहे. त्यामुळे या दिवशी नक्की हा उपाय करा. काहीही करा, कुठेही शोधा, पण दुर्वा आणा आणि सांगितल्या पद्धतीने हा उपाय नक्की करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.